नमस्कार मित्रांनो. तर इंडियाची सिरीज चालू असताना म्हणालो, विचार केला की एक असं फूडचा व्लॉग बनवू, पण असा इतरांसारखे मी इकडे गेलो तिकडे गेलो असे 10-12 ठिकाण नाही, 2च ठिकाण आहेत मी जे टॉप लिस्टेडला होते माझ्या आणि जे मला पर्सनली आवडतात. नाव आय नो इट इज मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि हा व्लॉग गुरुवारी येतोय. तर सॉरी बट काय करणार, मला व्लॉग अपलोड करायचे आज. मटण खाणाऱ्यांनी तुम्हाला पाणी सुटेल तोंडाला ते बघून, बट थोडे और दिन 30 बसला मग ताव माराच तुम्ही. पण वडापाव तुम्ही आता जाऊन खाऊ शकता आणि जे मार्गशीर्ष नाही करत ते पण तुम्ही जाऊन मटण खाऊ शकतात. इट्स ऑन युअर प्रायोरिटी. वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. आय होप यू गायज आर डुईंग ऍब्सोल्युटली फाईन. ठाण्यातलं फूड टूर करता करता मी आलोय आमचं आवडतं बबन पायापाव सेंटरला. हे आहे लुईसवाडीमध्ये आणि तुम्हाला याची स्पेशालिटी, पहिली गोष्ट म्हणजे मी बबन पायापाव हा इकडचा, म्हणजे मला 10 ते 12 वर्ष झाले मी इकडे पायापाव खातोय. मला माझ्या सरांनी, पटवर्धन सरांनी सांगितलं होतं की लुईसवाडीला पायापाव मिळतो. सो तेव्हापासून मी इकडे येतो आणि आय एम लाईक, मी याच्या प्रेमात पडलोय. इतकं भारी आणि अख्खा इकडचा जो स्टाफ आहे इतका गोड आहे ना. मी तुम्हाला दाखवतो आता आज जाऊन इथे काय काय कसं कसं बनतं आणि आपण यांच्या ओनरशी पण गुफ्तगू करूया, बघूया त्यांना काय म्हणायचं आहे. काय मामा, नमस्कार. काय दादा, कसे आहे? एकदम भारी. मी इथे लेजिट 2.5 वर्षानंतर आलोय. ऑब्व्हियसली 2.5 मी करतोय. लास्ट टाइम जेव्हा आलेलो तेव्हा सगळ्यांची रिएक्शन अशी शॉकिंग, अरे तू आलास, काय म्हणतो दादा, की बरं आहे ना? अरे एक नंबर, एक नंबर. काय करतो दादा तू? भेजा दाखवतोय मला. ज्यांना भेजा कमी आहे त्यांनी भेजा खावा. आणि इथं काय होतं आपल्यात? चिकन आहे. हो 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 भाई, तरी बघा, तरी अशी प्लेट बनते, गरम गरम रस्सेदार तर्रीदार. आणि इकडे त्यांनी पाया ठेवलाय. आता पाया बनतो दादा, आता पायाची प्लेट बनवतोय. हा एक नंबर, जबरदस्त जबरदस्त, म्हणजे लेजिट भारी. म्हणजे इकडे मी खरंच झालं 10-12 वर्ष झाली मी इकडे येतोय आणि खूप जुना कस्टमर आहे मी यांचा. आणि दादांचे बाबा असतात आणि फॉर्च्युनेटली काय म्हणतात, अच्छा हे मटण, हे बघा हे मटण. भाई एक नंबर. भाई तुम्ही कलर बघा, भाई कलर बघा, फक्त कलर बघा. हा एक नंबर. वाट कसली बघताय बाई, या लवकर लवकर. हे ठाण्यात राहतात, मुंबईत राहतात, कुठे पण राहतात, पहिला लुईसवाडीला या आणि बबन पायापाव सेंटर ताव मारा. दादा तुला काय म्हणायचं, आता किती वर्ष आले तू दुकान, म्हणजे आपले शॉप ओपन आहे? 42 क्या बात आहे. 1982 पासून आपण आजी आजोबा, आई बाबा, आता आमचं चालवलं आहे, मी आणि माझी मिसेस. नमस्कार. तुमचा आशीर्वाद असो. अरे हे बघा ना बाई, कलर बघा बाई. सर्वात जास्त गोष्ट मिस केली मी अमेरिकेत. मटण ते रेअरली मिळायचं, बट हे बघा हे. आहा. आणि हे लवकर आले तर किती वाजले? 8:27 आणि आता संडे आहे. लगेच संपणार. हे थोड्या वेळ तासाभरात सगळं फिनिश. तर तुम्हाला येत असेल लवकर या. पण लिमिटेड सगळं स्टॉक असतो यांच्याकडे. सो 5:30 ते रात्री 12 असतं, बट जेव्हा असेल ते तुम्हाला मिळेल. बट तुम्ही इकडे सगळं ट्राय करू शकता. व्हेज, मटन, चिकन, पाया, स्पेशालिटी आहे पायासाठी. एक मिनिट तुम्हाला मेन्यू कार्ड दाखवतो मी. हा मराठीमध्ये आहे. माझे व्ह्युअर्स सगळे मराठीच आहेत, सो मराठी कळलंच पाहिजे. हे बघा,
भाई काय नाही मिळत त्यांच्याकडे. एक नंबर भाकरी भात काही असं एक नंबर. कलेजी किमा चिकन वगैरे भात सगळं सगळं सगळं. ही प्लेट रेडी आहे आपल्यासाठी आज. आणि आज ताव मारूया, बघूया काय इतक्या वर्षानंतर खातोय, टेस्टमध्ये काय फरक आहे, काय पेट टेस्टमध्ये काय फरक नसणार. आणि आपले मामा कॉन्स्टंट आहेत. काय मामा काय म्हणतात तुम्ही, बरे आहेत ना, तब्येत पाणी सगळं बरं आहे, बरं आहे, सही आहे. आणि दिल दरी आहे सगळं. आता मी जास्त वेळ नाही वाया घालवत, ताव मारतो. असं लिंबूचा धार मारायची, पाव घ्यायचा, असं पूर्ण पूर्ण पाव भिजवायचा त्याच्यात. आणि असा 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 हीच टेस्ट. आणि हा पाय घ्यायचा, गोम है मस्त आहे. आता मी खाऊन घेतो. मला आवडलं असेल तर प्लीज बबन पाया पावला व्हिजिट करा. लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये असेल खाली, कुठे आहे एक्झॅक्ट गुगल मॅपचं लोकेशन असेल. प्लीज येऊन बघा, खाऊन बघा. भाई तिखट आहे, 1 पॉइंट तिखट आहे. अति पण नाही, एकदम कमी पण नाही. अरे वा, तुमची ही नळी खाता खाता तुमची ही नळी पूर्ण क्लिअर होऊन जाते. तुम्ही येऊन फक्त ट्राय करून बघा बबनमध्ये. अफलातून आहे भाई, अफलातून. नॉनव्हेज लवरसाठी ना जन्नत आहे, जन्नत. एवढं छोटंसं आहे, बघा ना तुम्ही, एवढं छोटंसं आहे, बट केवढं आहे. म्हणजे यांच्याकडे गर्दी असते ऑलवेज. आणि टेस्टला नो कॉम्प्रोमाइज पाहिजे, खूप भारी. मस्ट ट्राय, मस्ट ट्राय. असे मी तुम्हाला दाखवलं, तो होता प्रवीण दादा. आणि यांचे ओनर जे आहेत हे माझ्यासोबत आता उभे आहेत. काका तुम्ही काय म्हणू शकाल आपल्या दुकानाबद्दल, कधीपासून तुम्ही सुरू केलंय किंवा इथपर्यंत तुम्ही आलात सक्सेस, हे कसं म्हणू शकता? 1982 पासून. 1982 पासून. आणि तुमच्या सक्सेसचं राज काय? आमचं नॅचरल जेवण आहे, एक आहे, नो कॉम्प्रोमाइज. टेस्टमध्ये नो कॉम्प्रोमाइज. मी स्वतः इथे 10-12 वर्ष खातोय. टेस्ट आहे तशी आहे. आणि 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 काय म्हणू शकाल? बाहेरचं कोण नाही, आमच्या मेहनत आहे. हा, ते तर खरं आहे. आणि काका हे ऍक्च्युअल लोकेशन कसं आहे, पब्लिकला कळेल कसं की कुठे आहे लोकेशन, दुकानाचं लोकेशन कुठे आहे, पब्लिकला कसं कळेल काय? हे काजूवाडी, काजूवाडीमध्ये. लुईसवाडी नाही का? लुईसवाडी आहे. अच्छा, लुईसवाडी. ही काजूवाडी झाली, ही काजूवाडी. हा भाग काजूवाडीचा आहे. हा, तसं पण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मेन्शन करीनच गुगल मॅपची, की लोकेशन कुठे बबन पायापाव. आणि गुगलवर आहेच. बोला. शिंदे साहेबांच्या बंगल्याच्या बाजूला. शिंदे साहेबांच्या बंगल्याच्या बाजूला एकदम भारी लोकेशन, एकदम भारी. शिंदे साहेबांची आता जस्ट रॅली गेली. आणि फॉर्च्युनेटली काका पण भेटले मला. आणि काय सांगू तुम्हाला मी, म्हणजे जितकी स्तुती करू तितकं कमी आहे पायापावबद्दल. मी आता पाया खाल्ला, मटण खाल्लं, चिकन आहे यांच्याकडे. तुम्हाला मगाशी मी मेन्यू कार्ड दाखवलं तर एवढ्या व्हरायटी आहेत ना, तुम्हाला एका फेरीत तुमचं काम होणार नाही. तुम्हाला सतत तिकडे यावं लागेल. सो अजून काय म्हणायचं आलं तुम्हाला? काय म्हणणार, समोर आहे, जे आहे ते समोर आहे. सही आहे, सही. छान वाटतं तुम्हाला भेटून. चला. तर ठाण्याचं फूड कव्हर करता करता आणि मी ठाण्यामध्ये आलो, तर तिकडनं आपलं घरचं फूड कव्हर करता करता मी एका माझ्या सर्वात आवडत्या वडापाव सेंटरच्या ठिकाणी आलो आहे. हा म्हणतात ना की एक हिडन जेम आहे आपण म्हणू शकतो वडापावमधला. काय आहे, कुठे आहे, मी सगळं सांगेन. तर मी आहे लजारस रोडला. लजारस रोड आपण तळावपाळीवरनं, तुम्हाला मी गुगल मॅप सांगेन, लोकेशन देईन, तर तुम्ही लोकेशनवर येऊ शकतात. मी आलो आहे बबन वडापाव सेंटरमध्ये. येस, फ्रॉम बबन पायापाव टू डायरेक्ट बबन वडापाव. तो मी आता नो नॉनसेन्सगिरी करत डायरेक्ट जातो ताईकडे आणि वडापाव आणि समोसाची मजा घेतो. येस, समोसा. आता खासियत काय समोसामध्ये, हा समोसा ताईकडे फक्त रविवारी मिळतो. दर रविवारी फक्त हा समोसा असतो आणि पट्टी समोसा असतो इकडे. तर बघूया काय स्पेशालिटी आहे. आणि ताईशी म्हणजेच जे ओनर आहेत त्यांच्याशी आपण
गुफ्तगू करूया. मी बोललोय, तुम्ही गर्दी बघू शकता इकडे कशी असते ते. ताई येऊ का? आज तुला ब्लॉग मध्ये घेतोय. मी बोललो की बबन वडापाव सेंटर जे आहे इकडचं ठाण्यातलं फेमस, तर आपण डायरेक्टली भेटूया त्यांच्या ओनरला आणि त्यांच्याकडनं बघूया. थोडा ओनर म्हणजे ताई बिझी आहेत, तुम्ही बघ, तुम्हाला दाखवतो मी आता. हे बघा, आणि यू कॅन सी गर्दी, अशीच गर्दी असते. तुम्हाला 5-10 मिनटं थांबावं लागेल, बट एव्हरीथिंग इज वर्क. आणि ताई खूप बिझी आहे आता, सो ताईशी असंच आपण मध्ये मध्ये गप्पा मारूया. तर ताई काय म्हणते, कशी आहेस? बस मस्त. आणि मला सांग जरा, बबन वडापाव सेंटरबद्दल. कधी ओपन झालं आहे, कधीपासून आहे, किती वर्ष झालं? इथं आम्ही कोणी 1998ला चरईमध्ये. हां, आणि बाबांचं लायसन्स 63 पासून आहे. 63 पासून आहे. तर तुम्ही बघू शकता लेजेंडरी गोष्टी किती आहेत. आणि इट इज समोसे कोणाचे? हिडन जेम ठाणे. आणि इकडे असं पट्टी समोसा बनतोय बघा, पट्टी समोसा बनतोय असा प्रकारे. आणि हा अख्खा स्टॉक संपतो, हे पण संपतं. काही दुपारी कितीपर्यंत असतं आपलं? रविवारी दुपारी 1-2 पर्यंत ना? बस रविवारी. हां, बाकी बट दिवस सकाळी लवकरात लवकर यायचं आणि समोसे घेऊन जायचे. एकदा. कारण की याची जी स्पेशालिटी आहे हे समोसे, पट्टी समोसे. हे बघा, सो इतके अल्टिमेट असतात, इतके भारी असतात की 2 समोसे, तो एक वडे पडायचे पाक्षी. शब्दात वर्णन करू शकत नाही. तुम्ही गर्दी बघू शकता, जसं मी म्हणतोय ते. वडे येतात तुझे? ताईला बोलायला पण वेळ नाही आहे, एवढी गर्दी असते. हो ठीक ताईने आहे. मला वडापाव दिलाय, हां, गरम गरम झालेला. पाठवा ना, Let's वडे try. काढते. हो या नाही, तुम्हाला लगेच पाठवते. काय आहे तुझं? अल्टिमेट. या वड्यापावची खासियत अशी आहे की हा जो वडा आहे, त्याची जी आपण कवर म्हणतो, खूप पातळ आहे, जास्त जाडजाड असतं, ते मला नाही आवडत. आणि इट इज लिटरली अ नो नॉनसेन्स वडापाव. इतका भारी वडापाव आहे, अल्टिमेट. मी लोकेशन मेन्शन करणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. सो प्लीज आवर्जून, जे ठाण्यात राहतात, जे ठाण्याच्या बाहेर राहतात, त्यांनी इकडे आवर्जून यायचं, ट्राय करायचं आणि माझं नाव सांगायचं. जोशी. मला 6 द्या. वडापाव झाला प्रीमियम. तुम्हाला समोसा दाखवेन, इतकं भारी असतो, क्रंची, आतमध्ये सॉफ्ट, परफेक्टली फ्राईड. आणि 51. म्हणजे लिटरली लहानपणापासून खातोय, बट त्याची टेस्टमध्ये 1% सुद्धा फरक पडलेला नाही आहे. तर आपण दादांना विचारूया समोस्याची स्पेशालिटी काय. दादा, स्पेशालिटी काय? फक्त आपला जो रेग्युलर मसाला असतो हां त्याप्रमाणे बनला तर म्हण त्याप्रमाणे जशी एखादी हाताची चव, हां, तो एक प्रकार आहे. ओके हे फक्त आपल्याकडे रविवारी असतं दुपारपर्यंत. ओके. आणि ही पट्टी कसली आहे? ही मैद्याची पत्ती असते, ओके. हिला लाटून हाताने बनवलेली असते. आणि जे नॉर्मल समोसा असतो आणि हा, त्याला काय म्हणजे फरक काय करतो? ह्याच्यामध्ये ही चपातीसारखी हा. लाटली जाते ओके. आणि ह्याचे पीसेस करून मग कटिंग करून नंबरप्रमाणे त्याला साईजप्रमाणे ओके. दिली जाते. आणि नॉर्मल जो आपला रेग्युलर येतो हां, तो सिंधी समोसा, यातले लोक सगळे त्याला पंजाबी समोसा म्हणतात. बरोबर आहे. तो जो पीठ मळून वगैरे त्याची लाटणी करून कटिंग करून मग तो डबल ट्रिपल फ्राय करून तुम्हाला द्यायला लागतो. बरोबर बरोबर. हा आपला हाफ फ्रायमध्ये लोक लॉंग टाईम पण ठेवू शकतात, ठीक. 2-4 दिवसासाठी बरोबर आहे. बरोबर. फ्रीजर करून जसं तुम्हाला लागेल तसं गरम करून तुम्ही हाफ फ्राय करून घेतला तुम्ही, बरोबर आहे. बरोबर. तर हा 2-1 दिवस तुम्ही फ्रीजर करून जसं पाहिजे तसं ओव्हन किंवा डीप फ्राय करून हां, परत खाऊ शकता. कळलं ना? म्हणून म्हणतो इकडे या, समोसे फ्राय केलेले पण घेऊन जा आणि हाफ फ्राय करून पण घेऊन जा. तुमच्या ऑर्डरवर डिपेंड आहेत आणि तुम्ही घरी नेऊन ते 2-4 दिवसानंतर सुद्धा खाऊ शकतात. इट्स अ व्हेरी गुड टू नो स्टफ. ज्या लोकांना लॉंग टर्मसाठी चालवायचं आहे, जे लोक इकडनं लांब राहतात, ठाण्याहून लांब राहतात, ते लोक असे म्हणतात ना, ट्रिक ट्राय करू शकतात. सो या, नक्की या इकडे. हा आहे तो पट्टी समोसा.
परफेक्टली फ्राईड, एकदम क्रिस्पी. हे बघा, वा छान गरम आहे. अल्टिमेट, जबरदस्त. एवढा गरम आहे ना तो, बट काही गोष्टी गरम करत मजा येतात. समोसा इज वन ऑफ दॅम. ताई चल मग आता निघतो. जेव्हा आपण येईन नेक्स्ट इयरला तेव्हा भेटू आपण. नक्की नक्की. काय एक चल. तुला फोन तरी फोन कर. हां नक्की. येस. मम्मीला जरी सांगितलंस तरी काय मला message कर. अरे म्हणजे काय. येस 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 बाकी येस. चल बाय. ही वडापावची जी टेस्ट आहे ती अल्टिमेट आणि ती तशी तर तशी आहे. सो तुम्हाला मी म्हणतोय बघा, अजून गर्दी आहे तशीच आहे. हे बघा, लोक इकडे येतात, लोक इकडून पण खातात. सो नक्की आवर्जून या, आवर्जून खा. आणि आता मी निघतोय घरी. सो भेटूया पुन्हा.